पिंकीचे बाबा जातो मी. हा बरं चालली काय? जाय जाय. मा डब्बा बांधून ठेवली? हो बांधून ठेवला तुमचा डब्बा. उचलून न घेऊन जा. आणि लोणचं टाकली त्याच्यात? हो बाबा टाकलं लोणचं गिंचं. आई कुठं चालली? आई थांब जा. पडशील बाई पिंकी पडशील. अरे इतक्या इथं एवढी धावते? आई आई थांब जा पडशील. इच्छा इथं काय एवढी धावून राहिली तर मला देशील पाडून. आई आई तू काय म्हणत होती? कधी घेऊन देतो मला? कधी घेऊन देतो? काय व माय काय करू तू? काय लई एवढी धावून राहिली? काय घेऊन पाहिजे तुले? दप्तर कंपास छत्री आणि टिफिन डब्बा वॉटर बॉटल. कधी घेऊन देता? तोच नांदा त्या दिवसपासून. झाली का शाळा सुरू? होऊ दे म्हणलं मी त्या दिवशी. म्हटलं तुला शाळा सुरू होऊ दे घेऊन देतो. नाही मग तू घेऊन नाही देशील? घेऊन देईन. एक वेळा म्हटलं घेऊन देईन तर घेऊन देईन. आज घेऊन दे. आता कामाला चालली शांता काकूच्या इकडे. आता कामाला जातो मग भेटन पैसे आणि त्या पैशाने तुला घेऊन देईन. मग जेवढं होईन तेवढं. मी येतो मग कामाला. मला बी पैसे भेटन मग मी मायराची बॅग घेईन. मी बी येतो कामाला. तू काय येतो कामाले? लेकरांना नाही जावं कामाले. बसली राह घरी खेळ. शाळा सुरू झाली म्हणजे अभ्यास करणं आहे तुले. कामाले मोठी झाली म्हणजे कामच करणं आहे. नाही मी येतो आई. मी येतो कामाला येतो. मी तासांग येतो. मला बी पैसे भेटन मग मी मामताना घेईन मायराची बॅग. तू घेऊन देशील का? नाही सस्तीच घेऊन देईन. तू सस्तीच घेऊन देशील तू. मी येतो आई. मी येतो कामाला. येतो मी. पिंकीचे बाबा हे पाहा कामाला येतो करून जीत करून राहिली. जाऊ नाही देऊन राहिली. एक तर पहिले तू उशीर झाला. पहा बरं इले. घेऊन जाय तिला. येतो म्हणते तर जा घेऊन जाय. सरकीच लावायला चालली ना? लावू लागन त्या सरकी. तिला समजावून सांगून देतो बरोबर लावते ते. घेऊन जाय. माणूस तर बस बाई. घेऊन जा. असं नाही का ये बाई नको जाऊ असं नाही. घेऊन जा लेकाचं. आई आता बाबांना बी म्हटलं घेऊन जाय. चल आता मला घेऊन जा. चल. आणि तुझ्या जीवार गेला म्हणजे आतापासून तर संध्याकाळवारी करायला लागते. म्हटलं खेळ वय का तुला? खेळ वाटून राहिला असं कामाले म्हणजे वावरात काम म्हणजे तुला खेळ वाटते का? खेळ वय काय? चल तू. नाही एका घंट्यात तू थकतो तर. पाहिजो नाही मी थकतच नाही. पाहिजो ना कशी करू लागतो तर. पाहिजो मी पैसेच कमावतो आता मस्त. मायराची बॅग घेईन मग. पाहिजो ना मी थकतो काय? चल आता तू इच्छा आहे ना तुझे मन आहे ना. चल मन काढून घे. चल मी कामाले जातो. चल आता चुपचाप नाचू नको. कामाला जातो पाडजो तिथं निवड. अशी शेकून बसशील का नाही तवा मजा येईल. कोण येवाचं आहे व? चला पटपट 7 वाजले. पार्वती येवाची आहे ना? राहिलीच काय पार्वती येवाची? आली पार्वती आली. पार्वतीले दोघा तिघाचेच काम लय होते काय? एवढा उशीर लागला? कामू की लवकर झाले निघाली होती. हे माई पोरगी लागली ना मांग. हे बी येतो म्हणते कामाले. तिने कायले घेतो मग? तू येतो म्हणते तर तू घेऊनच आली काय? बरी आहे तू बी पार्वती. नको येऊ म्हणून घरी नाही ठेवते तिले. येतो म्हणते तर लेकराचं काय आहे? मग कुठे मांगच लागते. कायले घेऊन आली फालतू अजून बिमार पडल. पाणी गिनी येईन तर ऊन गिन जास्त तर पण धावा करायला लागते ते मागच्या वेळ नवानी. हो पार्वती. मग एक वेळा कशी हे लेकर आले होते वावरात तर ऊन तपली तर ताप आलता तिले तर तिथंच बेवस पडली होती. अजून ऊन तपली म्हणजे जास्त मग कायले इले घेतली. बाई पिंकी घरीच राह ना. आज आराध्या संग खेळजो. मी येतो ना काकू. मला घेऊन चाला ना. मी बी काम करन ना. मला बी पैसे पाहिजे. मग मी मायकाची बॅग घेईन वॉटर बॉटल घेईन सगळं घेईन. मग घेऊनच नाही देत. कामाले दप्तर घेवासाठी चाल लेकाले मग. चल 1 तास देऊन देईन तुले. नाही पार्वती 1 तास तर टाकत नाहीये. करतो तर म्हणते बापा आता. चाल मग घेऊन. लावतेत नाही तर काय हो? सरकी लावायचं काम आहे तर लावतेत नाही. एवढा लेकर सरकी आपल्यापेक्षा दन्न धावतेत. मग मा कृष्णाला बी आणू काय वा? थोडी लावून लागन ना. पाण्या पावसाचं लवकर होऊन जाईन मग अजून. हो घेऊन चाल. त्याचाही रोज पकून जाईन. कसं बस त्याला दप्तर घेवाले पैसे होऊन जाईन. बोलली कमला बोलली. पैशासाठी नाही म्हणून राहिली मी. आता ते येते तर लेकरा बरोबर लेकर करते. पैसे काय लेखाले त्याचा आजोबा त्याचा आबाजी तर काय ना काय घेऊन देते त्याले. पैशाचं नाही. शांताबाईचं काम लवकर होईन. लेकरा बरोबर लेकरू करन. मग रोज नाही घेशील काय तर? बापा काम करून लेकरू तर रोज नाही घेईन काय? शांताबाई देशील नाही का रोज? देईन ना वा काऊन नाही. आण घे चल मग मा राजूले गुड्डीले बी घेऊ काय व शांताबाई? अजून लवकर होईन मग तुला लावणं. घेऊन चालला लेकाले. मग काय करतात आता बच्चे पार्टी. घेऊन चाला. सरकी लावाले कामी पडन. तू याच लवकर होऊन जाईन व शांताबाई. पाण्या पावसाचं बाद पुरं पेर पार करून ओके होऊन जाईन आजच्या आज तुया. सरकी बी लावून आणि पेरणी बी सगळंच. हो चालते ना चालते. चला घेऊन चला. काय मग किती झाले लेकरं? पिंकी कृष्णा राजू गुड्डी आणि किती हो मुन्नी तुया पद्या गेला काय? आहे तो त्याला घेऊन चाल ना मग. असं तर घरी आहे ना. घेऊन चालू का त्याला बी?
तूच कायले वाट पाहतो हो मुन्नी? आता सारे लेकरं येऊन राहिले तर त्या पद्या बी घेऊन घे. चल घेऊन, तू या बी दोन रोज पकून जाते तुमचे बी. घेऊन चल त्याला बी, लेकराबरोबर लेकरं करते. चला मग तुम्ही वावरात, मी येतो त्याला घेऊन. मी बी येतो मग कृष्णाला घेऊन. मी बी येतो हो मग आपल्या गुड्डीले ना राजूला घेऊन. आम्ही चालतो मग तोपर्यंत वावरात बाकीच्या. तुम्ही या लेकरं घेऊन. किती? पिंकी, राजू, गुड्डी, कृष्णा, पद्या, 5 लेकरच झाले मग नाही. हो आता पाय तू कसं लावणं होते. बायापेक्षा मोठ्यापेक्षा तर लेकरं लावते फटाफट. ह्या तुरु 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 2 दाणे टाकत ह्या शेल्यावर पैते पातात. लेकरं परवडते सरकी लावाले आणि तूर लावाले. हो ठीक आहे ना, चला आपण तर चला तोपर्यंत घेऊन या. चला या तुम्ही. पिंकीनं केला बाई साऱ्याचा फायदा. पिंकी तर गावची हिरोईन होय. अय पद्या, तिथं कायले चढला रे वर? तर फोडशीन का कवेलं? पाणी पावसामध्ये गडन न सारं घर कायले चढला त्या वर? तर घरावर संपल्याच नाही का तुझ्या उन्हाळक्या? झाल्याच नाही उन्हाळक्या? उन्हाळा संपला तरी तुझ्या उन्हाळक्या नाही झाल्या रे. उतर खाली. ए माँ, चिल्लाती क्यों है? देख यहाँ पे ये वायर टूटा है, कटा है, इसको मैं चिकल पट्टी लगा रहा. टेप पट्टी बोले तो सांगू का तुले? ये मा तिथं वायर कटला आहे म्हणतो तर चिपकशीन न बाबू, चिपकशीन न तिथं. कायले गेला तिथं टेप पट्टी लावाले? उतर खाली. ए माँ तू रुक, करने दे काम. दाखवू काय रे तुले? कुठं मी चप्पलीने घातली मी. आता दिल्ली असते त्या होत काढावर. उतर खाली लवकर, उतर खाली. ये मा करून दिमाग खराब करून टाकलं. काही शाळा सुरू. चाल बरं वावरात, चाल बरं. उतर पटकन खाली. चल वावरात, शांताबाईच्या वावरात चाल. सरकी लावाले चल. दिवसभर उन्हाळक्या करत राहतं घरी. चल सगळे लेकरं चालले. काय केवढं कुदलं घराहून? तुटन ना हात पाय. काऊन अवकाळी मरण मागतं? सादरा राहत नाही. एवढ्या दुरून कुदाची काय गरज होती? आई कोणते लेकरं चालले म्हणतो वावरामध्ये? सगळेच. तो कृष्णा, पिंकी, अजून गुड्डी, राजू, हे सगळे चालले शांताबाईच्या वावरात. म्हटलं तूही चाल सरकी लावाले. कसंही रोज होऊन जाईन. तुले वापराले होईन पैसे. चल चल बरं. तसंही गावामध्ये निरावून हाडक्या करत राहतं. इकडे तिकडे हे काहीतरी करत राहतं. चल वावरात चाल. ए माँ आता मैं चल. ए मा बंद कर. माय बोललं दिमाग दुखते, कान दुखते माय. ते ये मा करतो तो. आई म्हणत जा सीधा साधऱ्यानं. आई म्हणत जाय. आई 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 काही नको करू. राहू दे. कान नको पकडू. सोड. ओके चल मग पटकन. आता मग शर्ट घालू दे मले. चल मग. तिथं काही फॅशन शो करायला जातं काय बाबू वावरात? कायले शर्ट घालता आता? तशी गरमीच होते. बन्यान घातला आहे ना, भरपूर आहे. चल चल तसा जसा आहे तसा. आई मले 2 बाया पाहतीन तिथं वावरात. मग चांगला नाही दिसलं पाहिजे का मी? चांगलं शर्ट घालतो मी आणि मग चाल. आई मारू नको. चल चुपचाप. शर्ट गिर्ट घालू नको. पाणी गिनी येईन. अजून ओलं करशील, अजून धुवाले लावशील. चल जसा आहे तसा. ठीक आहे नाही घालत. माय डब्बा घेतली. हो जास्त जुस्तच बांधलं मी तसं बी. तू जेवून घ्यायचं पोटभर. चल मग. चाललं मागं. ते दरवाजा लावून तो दरवाजा का बाप लावून काय? शर्ट घालायचं समजलं, दरवाजा लावायचा नाही समजत. लावून येतो दरवाजा. बाप घरी राहिला असता तर लावलाच असता दरवाजा. ये लवकर. आलो लावतो दे दरवाजा. आलो न येतो न. आई कशाला नेता तुम्ही लहान मुलांना शेतात? बालमजुरी आपल्या देशामध्ये गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? नका नेऊ त्यांना शेतात. काही पण करता का आई? तुम्ही जा ना. त्यांना का नेता? ते लहान आहे सध्या. मला काय माहित हो बापा पूनम काय म्हणतो काय नाही. तर हे पिंकी बी येऊन राहिली आणि तो काय म्हणते गंगाचा नातू बी येऊन राहिला आणि ते मुन्नीचा पोरग बी येऊन राहिलं. म्हणून मी म्हणलं की यायला बी घेऊन जावा म्हणलं. तसे गावात खेळतच राहते का नाही. तर चला म्हणलं दोघाची मजुरी होऊन जाईन. आणि ते सरकी लावूनच आहे ना. असं सरकी लावाच लागते फक्त. होते लेकरं करतेत. तुमची गोष्ट बरोबर आहे आई. ते खेळत असतात पण त्यांचं बालपण आहे खेळण्यासाठीच आहे, काम करायसाठी नाही. ते मोठे होणार ना तर काम करणार. आतापासून कशाला तुम्ही त्यांना शेतात नेता? आमच्या काळात बाई सरकी लावाले कणी लहान लेकरच नेत होते. आता कणी असं म्हणत होते की लहान लेकरं लवकर लावते बायापेक्षा मोठ्यापेक्षा. तर लेकरच लावे सरकी लावाले. लेकरच ने आणि लावे लेकरं. आणि तू म्हणतं का नेऊ नको, गुन्हा आहे का? जेलात टाकन काय मले नेन यायले तर? अगर कंप्लेंट केली ना आई तर जेलात पण टाकणार. असं नको समजा की बालमजुरी तुम्ही करून घ्या, मुलांना शेतात न्याल तर तुम्हाला अटक नाही होणार. होऊ शकते बालमजुरी करण्याच्या गुन्ह्यामध्ये. म्हणून म्हणते की राहू द्या, त्यांना राहू द्या, नका नेऊ. असं किती मजुरी भेटणार आहे? किती मजुरी होणार आहे? 600 रुपयासाठी माझ्या मुलांना थकवता का तुम्ही? खेळू द्या त्यांना गावामध्ये, खेळू द्या घरामध्ये. शाळा लागली म्हणजे त्यांना अभ्यासच आहे करणं. बरं बाई मग खेळू दे. तर गावातल्या बाया म्हणून म्हणलं चाल बापा यायले बी घेऊन जातो. म्हणून ते पिंकी मागं लागली. ते बी नाही आणत होती तिची माय. मागं लागली मी येतो करून. ते येऊन राहिली तर गंगा म्हणते मा नातवाले बी आणतो. मग मी म्हणलं माया बी नातवाला नातीले आणतो म्हणली. असं झालं बाई. बरं नको नेऊ. नाही नेत चालली मी.
राजू मी येतो, पिंकी येते, कृष्णा येते तर मी बी येतो. आजी मी बी येतो, पिंकी कृष्णा येते, दादा येते तर मी बी येतो. तर तुमची आई नाही म्हणते ना तर राहू द्या, घरी राहा राजू, घरीच खेळ. नाही म्हणते तुमची आई तर मग राहू द्या. आई जातो मी, मग जाऊ दे ना आई, जाऊ दे ना मला. पिंकी कृष्णा जाते तर मी बी जातो आई, मी बी जातो. आई दादा जाईन तर मी बी जाईन. राजू गुड्डी जिद नाही करायची, शहाणे बाळ आहे ना तुम्ही. आज त्यांना जाऊ दे, जाते तर तुम्ही नाही जायचं, घरी खेळायचं. आधी आहे ना टेबल पाडे 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 पाठांतर कर बरं लवकर, तेवढंच तुझ्या कामी येईल. आई मला पाठ आहे, पुरे पाठ झाले आहे माया. आई जाऊ दे ना, आई जाऊ दे ना, पिंकी कृष्णा जाते तर मी बी जातो. आई जाऊ दे, दादा जाते तर मी बी जातो, जाऊ दे. बरं जा, आता तुमच्या आजीने तुम्हाला हुसकावून ठेवलं तर जा, आता जा, बघ जा करून कसं वाटते काम करून. तर आजी चल, चला मग. साऱ्याच फाडून व्हायच्या आहेत अहो तुमच्या. इथपर्यंत चाललं काय आतापर्यंत? म्या म्हटलं झालं असं कडे तुमचं पुरं वावर. इथं इलेक्ट्रिक मशीन आहे, दाबली बटन का गुर करून 5-15 मिनिटात करते पुरंच्या पुरं. इथं पायानं चालायला लागून राहिलं, बैलाच्या पायानं चालायला लागते, त्याच्या मुडानुसार चालते. ते पुरं डबल त्या दिवशी केलं, ते बी पुरं डबल केलं, पुऱ्या मिटल्या होत्या त्या पाण्यानं, त्या साऱ्या पुऱ्या डबल करत आलो. झालं ना ते तिकडून लावून आले का बाया? आल्या का? कुठं दिसल्या नाही बाया? आल्या ना, त्या तिकडे बसले आहे, त्या झाडाखाली बसले आहे. आल्या बाकीच्या 2-4 येवाच्या आहे. लेकरं येऊन राहिले, 4-5 लेकरं बात होते सरकी लावून. आता अजूनच जाते आपलं पेरणं. लेकरं कायले आणली तू? हा, लेकरं सांडू करतेत, समजत नाही. ते 2 टाकाले सांगाव तर 4 टाकतेत. लेकरं कायले आणली? बाया तर भेटल्या ना पुऱ्या गावच्या, होऊन जात होतं ना. मांग लागून आली ते पार्वतीची पोरगी. मग ते आली तर गंगा म्हणते मानातवाले बी आणतो, आणि मग विमलाताई म्हणते मानातून नातवाले बी आणतो. मग म्या म्हणली मुन्नी तूच कायले त्या पोराला ठेवतो, त्याला घेऊन ये. तर असे 5 जण लेकरच झाले होते ना. काय सांगून, काय लहान आहेत का ते? 2-3 वर्षाचे, समजते, समजदार आहे. 2-2 टाका म्हणून सांगून द्या लागन त्याला, बरोबर समजून. बात होते आता लावणं. बरं ठीक आहे, मग ते तिकडून तेवढं झालं आहे, तिकडून लावून दे, बाया बसून दे तिकडून. आणि माया एवढं झालं का मग 2-3 जणी पेरणा, 2 जणी पेरासाठी स्पेशल काढ. हा हो, साऱ्या फाडून घ्या, तोपर्यंत लावतो आम्ही 100 सगळ्या जणी सरकी. आणि मग तुमच्या साऱ्या फाडून झाल्या का मग जेवून घे जा. आणि मग गंगा आणि मी, आम्ही दोघी मग पेराले, बाकीच्या लावते मग सरकी. हो जाय मग. आता इथं गोष्टी नको सांगू, जाय लावते इले पटपट. पाणी गिनी पेतेत काय तर पाजून दे, आणि लाव तिकून, बसव तिकून सगळ्या. हो हे 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 चाला ना चांगले, घडी ही करायला लागते. हे थांब. अरे तिकडे कुकून इकडे ओढते मा बिन बैल. इकडे चालणं, सीधा तास पकडणं. हे तास पकड. कोणी नाही आई घरी, कोणीच नाही घरी. आराध्या झोपली आहे, माझ्यावरच आहे. कुठं गेले तर सगळे? हा, शांताबाई, रामदास भाऊ कुठं गेले? पेराले गेले ना आज वावरात. बाया आहे वावरात, पेरणी आहे तर गावातल्या सगळ्या बाया घेऊन गेल्या. आई बी गेले, बाबा बी गेले, आणि हे आराध्याचे बाबा ट्रॅक्टरवर गेले. असं धामधूम चालू आहे पेरणीची. हो, तर तुला काय झालं? तब्येत गी चांगली आहे? आई काय करू, मान कधी गडबडच होते वय, निरा गडबडच होते. कधी पान कधी गडबडच होते, जेव्हा पान तेव्हा मी करत नाही. बरं जाणून बुजून होऊनच जाते, गलत्याच करते होते आई मान. काहून काय झालं तर? आता कोणती गलती झाली तू आहे ना? आई पाय मा सासू नका नी काल कैऱ्या आणल्या, आणि मस्त फोडून आणल्या, आणि लोणचं टाकाले 2 किलो आणल्या 100 रुपयाच्या. तर मला म्हटलं का माई सासू म्हणे मला हे काढून ठेवून दे म्हणे. तर मी म्हटलं ठेवतो करून कधी भुलूनच गेली आई, झोपून गेली. मग रातभर ते पन्नीतच राहिल्या कैऱ्या फोडलेल्या, आणि घामी जुळून गेल्या, पुऱ्या खराब झाल्या आई. कशी हो गौरी, तू ध्यान नाही ठेवत. आणि असं काम राहिलं ना तर पहिले करून घेवा. तर स्वयंपाक तर रोजचा होतेच नाही, काही तर फ्रीज मध्ये उचलून पन्नी ठेवती तर चांगल्या राहत होत्या. माझ्या ध्यानातच नाही आलं ना आई. ते मायकाने मी स्वयंपाक करायला लागली तर कधी माझ्या ध्यानच हटून गेलं त्याच्यावर. आता तसेच राहिले आई, नुकसानच झालं. बोले का मग तुझी सासू शांताबाई? बोले का मग? तुला बोलली असं नुकसान केलं नसन तसं, तुझे ध्यान कुठं राहते? जास्त नाही बोलल्या, थोड्याशात बोलल्या. समजून घेते त्या, नाही तर दुसरी कोणी सासू राहिली असती ना गौरी, किती नानापरीची बोलली असती. शांताबाई होय तर समजून घेते. तर तू जराशी ध्यानपूर्वक काम करत जाय बापा, काळजीपूर्वक करत जाय, लक्ष ठेवून करत जाय. फायदा नको उचलू. चांगल्या सासू भेटली म्हणून फायदा नको उचलू, बोलत नाही म्हणून. नाही मी फायदा की नाही उचलत, फायदा नाही उचलत. मी तर असा प्रयत्न करतो की माझी सासू मला बोललीच नाही पाहिजे. मी चान्स देवाचा प्रयत्न नाही करत, पण कधी चान्सच येते बोलाचा. जाणून बुजूनच होते तसं. जाणून बुजून नाही तर तू म्हणशील का जाणून बुजून करते, आपणच होऊन जाते तसं. काय करू मी? बदाम खात जाय,
आठवण राहीन तुया स्मरण शक्ती वाढन. बदाम खात जा बरं, मूठ भर बुजू भिजू टाकत जा रातच्या ना, आणि सकाळी उठून छिलून ना खाऊन घेत जाय. हो काय, बदाम खाल्ल्यानं स्मरण शक्ती वाढन का नाही? हो वाढन, खाऊन घेत जाय. बरं ठीक आहे मग, मी कधी आता गोल्याजीले आले म्हणजे म्हणतो त्याला 1 किलो बदाम आणा म्हणतो, आणि रोज सकाळी खात जाईन मग. हो खात जाय बरं, आराध्याला बी देत जाय. हा पाहिजे कुठं झोपली आराध्या? माझ्यावरच आहे आई, माझ्यावरच आहे. तिकडे अंदर नाही झोपवली मी, म्हटलं इथं बसली राहील तर तिकडे ते पलंगवरून पडून जाईल. मला एक वेळ अद्दल घडली ना तर डबल मी ते गोष्ट करत नाही, म्हणून मी आता जवळच ठेवतो तिला. हा बरं ठीक आहे, चल मग. हो आई ठीक आहे मग, ठेवतो. हो ठेव ठेव. हा चला ना मग, आता झालं ना पाणी गिनी पेले ना, आराम बी केला 10 मिनिट. चला आता 7 वाजतापासून म्हटलं होतं तरी 8 वाजलेच हात लावाले. आता 7:45 वाजले, अजून 15 मिनिट बसान तर 9 वाजन हात लावाले पाठीवर. चला उठा उठा पटापट चला. शांताबाई, तू तर त्या दगडूच्या बायकोपेक्षाही जास्त घनानी आहे व. काऊन वा? मी कोणती घन घन केली बापा? हा 7 वाजता घरून निघाल्या, अर्धा घंटा बसल्या ना, आता पाणी गिनी पेल्या, आता उठत नाही म्हणता काय? बसासाठी आल्या काय? तर मग दगडूच्या बायकोवानी घनघन करते म्हणून राहिली तर मी काम करताना घन घन करत नाही मजुराले, तुम्हालाही माहित आहे. आता बसले आहे तर उठा म्हणलं. चला आता, हे काय घन घन झालं काय? आई पाय ना, तो कृष्णा मला चिडवते ना. ऐ कृष्णा चुप रे. ए पिंकी, हे पाय काचाकीची करू नका रे बा. मला चिडवते न, असं करते न तसं करते. पिंकी तू आली ना तर चुपचाप बसून राह, काय करू दे काय करते तो. चिडून कायले राहायला होतो तुले पिंकी? हा बयाच्या बयाच त्याच्यावर आड घालतं, चिडवते तर तसाच करून राहा. त्याला मजा येऊन राहिली वावरात कामाला आला म्हणून. तुला थोडी चिडून राहिला तो, तुझ खिस्त तर. काकू तुम्हाला नाही माहित, तो मलाच चिडवते, मलाच चिडवते तो असं म्हणते का? त्याचं म्हणणं असं आहे का मी तुला पुढे जाईन, माई पाठ मी पुढे घेऊन जाईन, तू मागं राहायची, असं तसं म्हणत होता तो तिकडे गावातच म्हणत हो, म्हणून तो मला चिडून राहिला. काकू तुम्हाला नाही माहित? हा तर तू समोर जातो त्याच्या, तू कायले मागं राहायचं मग? चिडतं कायले? तू अशी म्हण ना, मी समोर जाईन म्हणा, त्यापेक्षा चिडतं कायले? पाय वाई मला चिडवते. हा अशाच करान काय बच्चे पार्टी? हा का काही कामं करान? थपाय मला चिडवते आणि थपाय मला मारते. कामं करायला आले ना तर कामं कर जा चुपचाप. चिडवणं फिडवणं ते नको करा. हो बाई चला उठता का मग? उठा पटापट चला, लागा पातीवर, घ्या सरकी गिरकी ओटाई मंदी. पहिले सरकीच लावतं का शांताबाई सगळेजण? पेरणं सारे फाडणं व्हायचे आणि त्याचे गोल्याच्या बाबाचे, तर म्हणतो इकून आपण पहिले एक खट्टे सरकी लावायला बसून घेऊ सगळेजणी, सगळे खटून एक खट्टे, आणि मग त्याच्या साऱ्या फाडून झाल्या का मग काही जण सरकी लावतील आणि गंगा तू आणि मी दोघी जणी पेरून घेऊ. हो चालते ना, तू आणि मी पेरून घेऊ. तेच तर म्हणतो तुला, दोघी तिघी पेरायला ठेव आणि बाकीचे सरकी लावायला ठेव. सारे फाडून व्हायचे आणि त्याचे सारे फाडून झाले म्हणजे मग पेरू. ते जेवण घेऊन करतील, सारे फाडून झाले का मग पेरू. होऊन जाते व होऊन जाते, आज होऊन जाते. पेर नाही होते आणि सरकी लाव नाही होते. हो झालं पाहिजे बापा, असं बसल्यानं होईन काय? हा कास्तकाराचा जरा विचार करत जा बापा, फटाफट करत जा. पुढच्या 48 घंट्यात पाणी लय सांगितलं म्हणते, आज झालं पाहिजे, नाही तर अजून संगरून जाईन माय, पेरणं राहून जाईन अजून मागच्या मागच. उठा 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 पटा, चला पटापट चला, लागा पातीवर पटकन, घ्या सारखी गिरकी उठा. आई मला वटा बांधून दे ना. हो ये इकडे